नमस्कार शेतकरी मित्रांनो, माझं नाव गदाधर राहुल मारुती, राहणार बेनवडे, तालुका कर्जत, जिल्हा अहमदनगर. तर आपण पाहताय की या प्लॉटमध्ये 30 गुंठ्याचा प्लॉट आहे. यात आम्ही सनेज कंपनीचे प्रोडक्ट वापरले होते. त्याच्यामुळे आम्हाला चांगल्या प्रकारे असा रिझल्ट जाणवला. त्यामध्ये आपण सन महाराजा, सन बूस्टर, पुन्हा ते सॉइल केअर असे बरेच प्रकारचे सगळेच जवळजवळ प्रोडक्ट वापरले होते. ते 1 महिनाचा कांदा असताना वापरलेले. बरं, एक महिन्याचा कांदा असताना तुम्ही सॉइल केअर, सन महाराजा, सन गार्ड हे प्रोडक्ट वापरले. त्याच्या अगोदर कांद्याची ग्रोथ चांगली होती का? कांद्याची ग्रोथ नव्हती, कारण ह्या रानात बऱ्यापैकी म्हणजे ऑर्गॅनिक जे काय फर्टिलायझर आहे, सेंद्रिय खत म्हणायचं ते म्हणजे सेंद्रिय कर्ब जमिनीचा कमी होता. म्हणजे याच्यात तुम्ही शेणखत वगैरे 5 वर्ष झालं वापरलेलंच नाही, तरी पण कांदा तुमच्या एवढा जोरात आलेला आहे. कांद्याच्या मुळ्याची संख्या तुम्हाला वाढल्यासारखी वाटते का? हो, भरपूर वाढल्यासारखी वाटते. कारण अगोदर याच्या सोडण्याच्या अगोदर काहीच नव्हतं ना, एकदम पिवळा पडलेला होता आणि एक एवढीच संख्या होती. म्हणजे विधभर कांदा होता फक्त तुमचा सोडण्याच्या आधी, आणि 1 महिन्याच्या नंतर तुम्ही सोडलं. फक्त 1 महिन्यात त्या कांद्याची साईज एवढी झालेली आहे, त्याचं मनी पण एवढं भरलेलं येतं, मुळाची संख्या पण, आणि प्लस दुसरा फायदा म्हणजे तुमच्या कांद्यावर कुठेही रोग दिसत नाही, पिवळा पण पडलेला नाहीये, सगळा हिरवागार प्लॉट आहे. कुठलाच रोग नाही. रोगाचं म्हणजे कसं की हे सोडल्यानंतर सुरुवातीला याची हिरवळ जास्त वाढली पातीची, साईज वाढली पातीची, त्यामुळे रोगाला बळीच पडला नाही कांदा. आणि मुळ्यांची संख्या वाढली ना, मेन म्हणजे खालून ग्रोथ चांगली. जमिनीतून ज्याला काय न्यूट्रिएंट्स पाहिजे ते न्यूट्रिएंट्स त्याला अपटेक भेटले, अपटेक झाल्यामुळे त्याला कुठलाही रोग आलेला नाही. त्याच्यामुळे तुम्हाला जे ऑर्गॅनिक प्रोडक्ट वापरले त्याचा फायदा झाला असं तुम्हाला वाटते? ओके, चालेल, काय अडचण नाही. तुम्हाला वाटतंय का सगळ्या शेतकऱ्यांनी प्रोडक्ट वापरले पाहिजेत? वापरले पाहिजे की, कारण रिझल्ट आहे म्हणले वापरलेच पाहिजे शेतकरी. आता बरं, तुम्हाला प्रोडक्ट घेण्याच्या आधी खरंच विश्वास होता का प्रोडक्ट रिझल्ट येईल? अजिबात नव्हता. पण तुम्ही ज्यावेळेस अनुभव माझा, कारण की बाकीच्यांनी वापरले म्हणून आम्ही वापरले असं काही नाही. कारण तुम्हाला एक वाटलं बाबा आपण पण वापरावं, चला बघूया रिझल्ट आहे का नाही. कारण मी अजय सरांना बी सांगितलेलं ना की जर एवढ्याने जर फरक पडला तर त्याच्या पुढला आम्ही वापरणार, जर नाही पडला तर नाही. आता सुरुवातीला आम्ही वापरून बघितलं पहिल्यांदा एकदा, पण म्हणजे फर्स्ट टाइमच वापरले तुम्ही? फर्स्ट टाइम वापरून पण तुम्हाला एवढा सुंदर रिझल्ट असा आलेला आहे. ओके, तुम्ही खुश आहात का? हो, भरपूर. ओके, चालेल. यापुढे तुम्ही सनेज कंपनीचे सगळे प्रोडक्ट वापरणार? ओके, चालेल, काय अडचण नाही. तुम्हाला बाकीच्या शेतकऱ्यांसाठी काय सल्ला असेल? आता तुम्ही पण मला वाटतं BSc ऍग्रिकल्चर आहात. बाकीच्या शेतकऱ्यांसाठी म्हणजे कसं, जे आपण खत औषधं वापरतो, केमिकलचे, रासायनिक वापरतो, एक तर त्याची कॉस्ट जास्त आहे. कॉस्ट असून पण काय होतं, जमिनीचं म्हणजे दुष्परिणाम होतो. म्हणजे जमिनीचा पोतच खराब होतो थोडक्यात. ऑर्गॅनिक कार्बन जास्त जमिनीमध्ये तो कमी होत जातो. ऑर्गॅनिक कार्बन कमी झाल्यामुळे मग ते प्रोडक्टिव्हिटी म्हणजे आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं उत्पादन भेटत नाही. आणि जमिनीचं पण तेही कमी होत आहे ना, त्यामुळे त्याच्या बरोबर हानी होती. जमीन म्हणजे 10 वर्ष प्युअर ऑर्गॅनिक 100%. त्याने एकतर प्रोडक्टिव्हिटी पण वाढते, जमिनीची जी काही हेल्थ आहे ती पण चांगली राहते. मेन महत्वाचं म्हणजे जमिनीची हेल्थ चांगली राहते. जसे की मानवाची शेवटी कसं शेतकऱ्याला रिझल्ट पाहिजे, आणि रिझल्ट पण भेटतोय आणि जमिनीचं पोत पण चांगला राहतोय. त्यामुळे शेतकऱ्याचं एकच धोरण आहे, क्वालिटी आणि क्वांटिटी. म्हणजे क्वालिटी चांगली निघली पाहिजे आणि क्वांटिटी उत्पन्न जास्त निघलं पाहिजे. हे दोन जर फायदे झाले तर शेतकऱ्याला कुठलीच गोष्ट अडचण नाही कुठलंही प्रोडक्ट वापरायला. सनेज मधून दोन्ही पण भेटतंय ना, त्यामुळे क्वालिटी पण भेटते आणि क्वांटिटी पण भेटते. त्यामुळे सनेजचे प्रोडक्ट वापरायला काहीच हरकत नाही असं या शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. तर मला वाटतंय प्रत्येक शेतकऱ्याने प्रोडक्ट वापरले पाहिजेत आणि आपली शेती आपण समृद्ध केली पाहिजेत. ओके, चालेल, धन्यवाद.